हाय गॅज, वेलकम टू अविगुरू मांगलीकर. सगळ्यांचं स्वागत करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आलो आहे आपण खास नांदेडपेरा रोड, साई मंदिर समोर शिवार. येस, तुमच्या लक्षात आलं असेलच मी नेमकं कुठे आहोत. चला बघू कोण कोण आलो आहे आम्ही आणि कशासाठी. फायनली हॉटेलचं डेकोरेट बघा, तुम्हाला कंदीला दिसतील, पुरातन काळातील आणि छान अशी सुंदर अशी मला जोडी दिसेल, ज्याला आपण दमनी असं म्हणत होतो. छान डेकोरेट केलं यांनी. एक संस्कृती जपण्याची गुढीपाडव्याच्या सणानिमित्त आम्ही ते तिघा मित्रांचे भेट घेतले. तुळशी दिसेल तुम्हाला, एक छोटंसं विहीरचं लोकेशन तुम्हाला इथे दिसेल. विहीर बनवली आणि छान त्यात पाणी पण आहे आणि हे शेतकरी. सो फायनली आपण एंट्री करतोय खास. येस, ते शिवार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमचं नवरदेव आहे अनिल सोनवणे सर, त्यांचं केळवण आहे स्पेशल खास करून. सो हे आमचे गायकवाड सर आणि हा आमचा खास नवरदेव. सो फायनली गाईज, नेमकं शिवार कसा आहे, लोकेशन तुम्हाला आधीच सांगितलं मी कुठे यायचं. एकदा अवश्य भेट द्या. खूप छान चव आहे. वेगवेगळे पदार्थ तुम्हाला मिळतात, थाळी मिळतात. सो गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही हा केळवण ठरवलं आहे. सो मात्र नक्की या आणि शिवार या हॉटेलला अवश्य भेट द्या. फायनली थँक्यू. लगेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चलो बाय. सो गाईज, शाही पनीर. येस. सो फायनली आमचं शाही पनीर आलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला आधीच सांगितलं होतं की छान असती, सुंदरशी चव असते शिवारमध्ये. आणि जे आम्ही शाही पनीर ऑर्डर केलं आणि दाल तडका सुद्धा आलेला आहे. सो आमचा नवरदेव तुटून पडण्यासाठी अगदी सज्ज झालेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि फायनली आमची ऑर्डर तयार झाली आणि कशी झाली, काय झाली, लगेच तुम्हाला कळवतोच. मात्र एकदा अवश्य भेट द्यायला काही हरकत नाही शिवारमध्ये. तुम्ही ऑर्डर लगेच. गायकवाडचं ओपिनियन काय आहे? चांगले आहे, अवश्याला पाहिजे. तुम्हाला सर काय म्हणतात? खूपच छान आहे. नक्की भेट द्या. सो गाईज, दोघांचं पण ओपिनियन आपण ऐकलं आणि सोबत तडका पण आला आहे. परत एकदा झणझणीत तडका शिवारचा. मित्रांनो, जेवण झालं, परंतु आता हे नवीनच पदार्थ गायकवाड सरांचा दिसतोय आवडता. नेमकं काय म्हणतात गायकवाड सरला? सोलकढी. अच्छा, याला सोलकढी असं म्हणतात. आणि कोल्हापूरचा खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे सगळे जास्तीत जास्त नागरिक जेवण झाल्यानंतर याचा आस्वाद घेतात. तर बघूया कशी काय चव आहे सोलकढी. हां, छान छान मित्रांनो, अतिशय सुंदर. जसं मठ्ठा जसा असतो आपला, त्या टाईपची चव असते. तर जेवण झाल्याच्या नंतर हे पेयाला विसरू नका. नाही सोडणार सर? नक्की.